इचलकरंजी शहराचे माजी आमदार माननीय श्री सुरेश हाळवणकर साहेब यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा। शुभेच्छुक हातकणंगले लोकसभा मतदारसंघाचे लोकप्रिय खासदार माननीय श्री धैर्यशील माने दादा तसंच शिवसेना जिल्हा प्रमुख तथा इचलकरंजी महानगरपालिका नगरसेवक माननीय श्री रवींद्र माने साहेब। एसटी महामंडळाच्या सांगली विभागीय कार्यालयात एक धक्कादायक आणि संतापजनक प्रकार समोर आलाय। आपल्याच कार्यालयातल्या एका महिला कर्मचाऱ्याशी असभ्य वर्तन करून तिच्याकडे शरीर सुखाची मागणी करणाऱ्या एका वरिष्ठ लिपिकाला महिलेच्या नातेवाईकांनी कार्यालयातच चांगला चोप दिला। या हाय व्होल्टेज ड्राम्यामुळे एसटी विभागीय कार्यालय परिसरात काही काळ प्रचंड खळबळ उडाली होती। मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार संबंधित वरिष्ठ लिपिक गेल्या काही दिवसांपासून कार्यालयातल्या एका महिला कर्मचाऱ्याला मानसिक त्रास देत होता। तिच्याशी असभ्य वर्तन करत त्यानं थेट शरीर सुखाची मागणी केल्याचा आरोप आहे। वरिष्ठ लिपिकाच्या या त्रासाला कंटाळून आणि संतप्त झालेल्या महिला कर्मचाऱ्यानं हा सर्व प्रकार आपल्या कुटुंबियांना आणि नातेवाईकांना सांगितला। महिला कर्मचाऱ्यासोबत घडलेला हा प्रकार ऐकून संतापलेले तिचे नातेवाईक आज थेट सांगलीतल्या एसटी विभागीय कार्यालयात पोहोचले। त्यांनी संबंधित वरिष्ठ लिपिकाला गाठून या कृत्याबाबत जाब विचारला। यानंतर संतप्त नातेवाईकांचा संयम सुटला आणि त्यांनी सर्वांसमोर त्या लिपिकाला चांगलाच चोप दिला। भर कार्यालयातच मारहाणीचा हा प्रकार घडल्यानं इतर कर्मचाऱ्यांची एकच धावपळ उडाली। या घटनेची माहिती मिळताच परिसरात मोठी गर्दी झाली होती। या गंभीर प्रकरणानंतर आता संबंधित लिपिकावर कायदेशीर आणि प्रशासकीय काय कारवाई होणार याकडे सर्वांचं लक्ष लागलंय। दरम्यान या घटनेमुळे शासकीय आणि निमशासकीय कार्यालयांमधील महिला कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेचा आणि लैंगिक छळाचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आलाय। नमस्कार, मी आशिष रमेशचंद्र खंडेलवाल। माझी सून इथं सांगली महामंडळामध्ये जॉबला आहे। तर तिथं विनायक कदम म्हणून त्याचा वरचा अधिकारी जो आहे लिपिक, तो त्याला कंटिन्यू एक वर्ष झालं वारंवार त्याला त्रास देत होता। तर आज तिला त्यानं काल परवाशी शेवटला त्यानं कंटिन्यू वरती वारंवार दखल पण केलेली आहे। कारण पण त्याची आज पण दखल झालेली नाही। कारण पण त्याला परवाशी डायरेक्ट त्यानं म्हटलेला मला शरीर सुख दे म्हणताना आज आम्हाला शेवटला ही टोकाची भूमिका घ्यायची पाहिजे आलेली आहे। आज आम्ही त्याला पाहिजे तसं मारलंय साहेब। अजून तर हे तर आता ही ठीक आहे, ही स्टाईल आमची आहे। आता ही स्टाईल अजून वेगळी दाखवणार तुम्हाला आणि 5 मिनिटांमध्ये त्याला कपडे काढून त्याला मारणार आहे। त्यावरती 100% गुन्हा दाखल व्हायलाच पाहिजे आणि त्याला ह्या पदावरून त्याला काढणं गरजेचं आहे साहेब। असली पदाधिकारी आपल्याला शासनावर नको आहेत। एसटी कर्मचारी अधिकारी काय म्हणतात? एसटी कर्मचारी अधिकारी हेच म्हणायला लागल्यात की ठीक आहे, आम्ही बघतो, आमच्यावर तसले अधिकार आहेत, आम्ही बघतो, आमच्या हिशोबाने आम्ही विषय संपवतो। पण नाही, आम्ही त्यांचा ऐकणार नाही साहेब। आम्ही आमच्या हिशोबाने गुन्हा दाखल करणार आहे आणि त्याचं पद काढून घेणार आहे। या अगोदर तक्रार दिली, कारवाई केली का? ह्याच्या अगोदर 2 वेळा त्यानं वरती कारवाई केलेली आहे माझ्या सुनेनं। खरं पण तरी पण त्यावरती दखल झालेली नाही आहे। म्हणून आज शेवटला आम्हाला हे पाऊल उचलायची पाय आलेली आहे। कारण की शेवट आमचा संयम तुटलेला आहे। आज जसं माझी सून आहे तसं गावाच्या पण बहिणी आहेत। जे आज मी माझ्या सुनेसाठी केलेलं आहे ते माझ्या बहिणीसाठी उद्या करण्याला तयार असतील।